जय शिवराय मित्रांनो, मी योगेश आणि आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला जंगलात जायचं आहे मध शोधण्यासाठी. कारण की नॅचरल मध आपल्याला बघायचं आहे आज. तर आज मी तुम्हाला दाखवीन मध कसं शोधतात किंवा मध कसं काढतात ते. तर चला आपण जाऊया जंगलामध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम घनदाट जंगल आहे आणि जंगलाच्या बरोबर मिडलला आलो आहे आता आपण. आता इकडे मध शोधायचं म्हणजे थोडं अवघडच आहे, कारण की सहसा मधमाशाचे पोळे जे आहेत ना ते झाडावरतीच करतात. तर आपण प्रयत्न करू भेटते का आपल्याला ते. हे बघा, तुम्ही माझ्या मागं बघू शकता जंगल कसं आहे ते. आता ह्या जंगलातून आपल्याला जायचं आहे. आपल्याला बघत बघत जायला लागेल, कारण की कधी कधी काय होतं की झाडाच्या बुंद्यामध्ये किंवा जमिनीच्या इथं पण मध असतं. आपल्याला लक्ष देत जावं लागेल. एकदम शांत वाटते मित्रांनो, जंगलात आलं ना की असं वाटतं की एकदम कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे. शांत पक्ष्यांचा आवाज आहे. बघा, झाडं वगैरे पडले सगळीकडे. थोडी भीती पण वाटते मित्रांनो, कारण की काय आहे, जंगलात आलं ना आपण तर डुकरं वगैरेंची थोडीशी भीती वाटते. कारण की ते काय एक दोन नसतात, तर तुमचा कळप वगैरे असतो. अशा वेळेस आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे थोडीशी भीती वाटते, पण ठीक आहे, हरकत नाही. ज्या कामासाठी आपण आलो ते आता बघू, आपण प्रयत्न करू आपल्याला मिळते का मध. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो मधमाशा पोळे कशात करतात ते. कारण की कसं असतं मधमाशांचं, कधी कधी ते झाडावरती पण करतात जर त्यांना जागा भेटली व्यवस्थित तर, किंवा मग कधी ते मातीमध्ये पण करतात, म्हणजे जमिनीमध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो झाडावरती कसं ते पोळे करतात किंवा कशी जागा असते त्यांची ते. तुम्हाला मी जागा दाखवतो, मधमाशांचे पोळे कशात मधमाशी बनवते ते तुम्हाला दाखवतो. बघा आता हे बघा, हे असं झाड असतं ना, या झाडामध्ये पण ते करू शकतात किंवा झाडाच्या मुळांपाशी पण, कारण की त्यांना कशी जागा सेफ होते. हे बघा, हे तुम्ही बघू शकता ना, अशा होलामध्ये पण मधमाशी पोळे करू शकते. ही जागा पण त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला मी आणखी जागा दाखवतो. मित्रांनो, भरपूर शोधतोय, काय आपल्याला मधमाशांचा पोळा काय बघायला भेटत नाही आहे. पण काय हरकत नाही, आपण प्रयत्न करायचा आहे, कारण की आपल्याला आज शोधायचंच आहे. त्यामुळे आपण आज प्रयत्न करूच मधमाशांचा पोळा बघण्यासाठी. जर भेटलाच आपण काढायचा प्रयत्न पण करू. हे बघा, हे झाड पडलेलं दिसेल तुम्हाला. या अशा ठिकाणी पण मधमाशी पोळा करू शकते, कारण की ही जागा कशी सेफ होते त्यांना. आतल्यात व्यवस्थित जागा एकदम परफेक्ट आहे. मित्रांनो, एका ठिकाणी ना थोड्या माश्या पडताना दिसत आहेत. बहुतेक पोळा असू शकतो, मी तुम्हाला दाखवतो. चला, मी तुम्हाला दाखवतो कुठे माश्या पडतात ते. आता त्या मधाच्या माश्या आहेत का कुठल्या दुसऱ्या आहेत ते माहिती नाही, पण चला आपण जाऊन तर बघू कुठल्या माश्या आहेत ते बघायला तर भेटेल आपल्याला. मित्रांनो, हे बघा, इथं होल दिसतंय ना तुम्हाला. फायनली मित्रांनो, आपल्याला मधाचा पोळा भेटलेला आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये मधमाशा पडतात, म्हणजे ह्याच्यामध्ये मध असणार, 100% मध असणार. आता आपण प्रयत्न करू काढायचा. मित्रांनो, आपल्याला मध काढायचं आता, पण ते कसं काढायचं माहिती आहे का, आपल्याला ना झाडाला तोडायचं आहे ना मधमाशांना त्रास द्यायचा आहे. एकदम सेफमध्ये आपल्याला मध काढायचं आहे. ते तुम्हाला मी दाखवतो कसं काढायचं ते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा, ह्याच्यामध्ये माश्या झाल्या आहेत आणि काय एवढं अवघड नाही, कारण की काय आहे, आपल्याला झाड तोडायची पण गरज नाही आहे आणि माशांना पण त्रास होणार नाही, कारण की दगडी ते समोर त्या अलगद दगडी आपण बाजूला काढू आणि थोडंसं धूर करू. कारण की धूर केल्याने काय होईल, माशांना त्रास होणार नाही, पण ते थोडे शांत होतील. कारण की मधमाशी भरपूर ॲग्रेसिव्ह असते, तर तिला आपण थोडंसं धूर करून थोडं शांत करू आणि मग हळूवर आपण मधाचे पोळे काढू. तुम्हाला दाखवतो मी मधाचे पोळे कसे काढतात ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा, आता आपण थोडी साफसफाई केली, थोडी आपण दगडी काढू बाजूला आणि किती मध आहे ते बघू आपण. हे बघा मित्रांनो, मध बऱ्यापैकी मध आहे, तुम्हाला दाखवते. आता आपल्याला हे अलगद काढायचं आहे, माशांना पण त्रास द्यायचा नाही आहे आणि थोडंफार माशांना ठेवून जायचं आहे. आपल्याला सगळं मध काढायचं नाही आहे.
कधी पण मध काढता वेळेस ना मित्रांनो मध सगळं काढायचं नाही, कारण की त्यात थोडं माशांना पण खायला ठेवायचं असतं. चला आता आपण मध काढून घेऊ, तुम्हाला दाखवतो मी मध कसं काढतो ते. मित्रांनो आपण धूर केला आहे आता थोडंफार, जेणेकरून काय होईल माशा थोडं शांत होतील आणि आपल्याला मध काढता येईल. कारण की मासे भरपूर ॲग्रेसिव्ह आहेत, थोडं हे जे धुराने थोडंसं शांत होतील आणि मग आपण मध काढून घेऊ. मित्रांनो आपण धूर केलं थोडंफार, कारण की मासे भरपूर ॲग्रेसिव्ह आहेत ना, तर थोड्या धुराने थोडे शांत होतील. त्यांना काही हानी म्हणजे काही त्रास होणार नाही, पण त्या धुराने थोडे शांत होतील. त्याने काय होईल आपल्याला मध काढता येईल. मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता मी मध कसं काढतो ते. कारण की माशा थोड्या शांत झालेल्या आहेत, तर आता आपण मध काढून घेऊ आणि थोडंफार मध त्यांनाही ठेवू. कारण की त्यांचं कसं मेहनत त्यांची आहे, तर थोडं मध त्यांना पण ठेवू आणि थोडं मध आपण काढून घेऊ. हे बघा मित्रांनो मध, प्युअर मध एकदम. तर मित्रांनो फायनली आपलं मध काढून झालं आहे आणि थोडंफार मध आपण आतमध्ये ठेवलं आहे, कारण की ते मधमाशांना होईल खायला. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, एवढं मध आपल्याला भेटलं आहे आणि आपण आतमध्ये 2 पोळं ठेवलेले आहेत माशांसाठीच. आपण पूर्ण मध नाही काढलेले आहे, जेणेकरून त्यांना पण मध खायला भेटेल. आणि थोडंफार आपण मध घेतलेलं आहे. आता परत आपण जे होल आहे ना, ते परत नॅचरल पद्धतीने परत आपण दगड लावून घेऊ. हे बघा मित्रांनो, आता आपण परत नॅचरल पद्धतीने हे होल बुजवून घ्यायचे दगडीने, जेणेकरून त्यांना वाटणार नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पुन्हा होल बुजवलं आहे आणि इथं धूर थोडा गेला तोही आपण विजून टाकला आहे, जेणेकरून जंगलाला पण काही हानी नाही आणि झाडाला पण हानी नाही. आणि थोडंफार मध आपण होलामध्ये ठेवले, जेणेकरून माशांना पण खायला हवेल. तर मित्रांनो फायनली आपलं मध काढून झालं आहे आणि आपण जास्त मध नाही काढलं आहे, थोडंफार मध परत माशांना ठेवून दिलेलं आहे. तुम्हाला दाखवतो माशा परत कसे घरात जातात ते. तर तुम्हाला दाखवतो मी मासे परत त्यांच्या घरात चालले आहेत ते. हे बघा, जसं होतं ना होल तसंच परत आपण पॅक करून ठेवलं आहे, जेणेकरून त्यांना वाटणार नाही काहीच. आणि आता माशा बघा घरात पण चालल्यात आणि होल पण आपण प्रॉपर एकदम नॅचरल पद्धतीने परत पॅक केलेले. मित्रांनो फायनली आपलं मध काढून झालं आणि आता आपण घरी निघतो आहे. मित्रांनो फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ही व्हिडिओ फक्त मध कसं शोधायचं किंवा मध कसं काढायचं ह्यासाठी होती. यातून आपण कुठल्याही माशीला त्रास दिलेला नाही आहे आणि ना पर्यावरणाला त्रास दिला नाही. कारण की जेव्हा आपण मध काढवतो ना, तेव्हा आपण थोडा धूर केलेला. तो धूर ह्यासाठी केलेला की माशा भरपूर ॲग्रेसिव्ह असतात, ते थोडं शांत व्हावं यासाठी आपण धूर केला. सो फायनली आपले मध काढून झाले आणि आपण जो धूर केला तोही विझवलेला आहे. आणि यातून ना माशांना त्रास होईल ना पर्यावरणाला त्रास होईल, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची असते आणि तीही काळजी प्रत्येकाने घ्यावी. मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे. सो मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.